नमस्कार मुलांनो, मी सिंधुताई सपकाळ बोलते। फुलांच्या पायगळावरून चालताना काटे बोसली तरी सहन करायचे बाळा। फूल आणि काटे एकत्र असतात रे, फूल आणि काटे एकत्र असतात रे, काट्याशिवाय फूल नसते। माझा सत्कार झालं, माझं मोठं मोठं कौतुक झालं बेटा, पण 4-2 काटे अजूनही बोसणार आहे, पण 4-2 काटे अजूनही बोसणार आहे। त्यामुळे फुलांच्या पायगळावरून चालताना काटे बोसली तरी सहन करायचे बाळा। काट्यांना फक्त बोसणं माहित असते, वेदना कळत नसते। तुम्ही एवढे पाय घट्ट करा, एवढे पाय घट्ट करा, एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइए, वेलकम, सुस्वागतम, हम झुकते तुम चलना सीखो। जग बदलणार आहे बेटा, जग बदलणार आहे। नाहीतर आजकालची मुलं खूप शिकतात आणि फक्त प्रेमच करतात, घेणं नाही ना देणं नाही। आणि मग प्रेम झालं की पोरींना सांगतात, मैंने तुझसे प्यार किया अबला समझकर, मैंने तुझसे प्यार किया अबला समझकर, तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझकर। डालडा ब्रँड हायब्रिड आहे, खरंच चांगला अरे तुम्ही, बिघडू नका रे बाबांनो, पाण्याचा विचार करा रे बाबांनो, देश हिरवा राहू द्या रे लेकरांनो। आणि अजून एक करा, जो बाप तुम्हाला इथपर्यंत पोहोचवतो ना, त्याला रात्री झोप नसते। माझं लेकरू कुठं असेल, खाल्लं असेल का, शिकत असेल का? माझं लेकरू शिकतो म्हणून तो हसतो, आणि हसता हसता डोळे पुसतो रे। त्यामुळे प्रश्न पडतो रे, ये भी कुछ कम नहीं तेरा दर्द छूटने के बाद, ये भी कुछ कम नहीं तेरा दर्द छूटने के बाद, हम आपके पास आए दिल टूटने के बाद, दिल टूटने के बाद। खरंच मी आत्महत्या करायला गेले होते रे, एका झाडाखाली उभे होते, मरायचे होते मला। ही घटना आहे चिखलदरा जिल्हा अमरावती। चिखलदरा हे एक ऐतिहासिक स्थळ। मी हाफ टाइम चौथी पास, फुल टाइम नाही, मी हाफ टाइम चौथी पास, फुल टाइम नाही, पण मी म्हशी पाण्यात बसल्या की शाळेत जायचे, आणि त्या म्हशी पण लवकर बसायच्या नाही, त्यांना ठोकून ठोकून बसवायचे, तोपर्यंत शाळेला उशीर झालेला असायचा। मी उशिरा आले म्हणून मास्तरने मारले, मी उशिरा आले म्हणून मास्तरने मारले, म्हशी पाण्यातून शेतात गेल्या म्हणून शेतकऱ्याने मारले। डबल मार खात मराठी चौथी पास, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद। मी झाडाच्या खाली उभे होते, मी झाडाच्या खाली उभे होते रे, मे महिना तपत होता। मी विचार केला, थोडं लेट मेलं तर हरकत काय, छान पशु पक्षी ओरडत आहे, छान गार वारा आहे। हिल स्टेशनला मी उभे होते, त्या झाडावर कोणीतरी कुऱ्हाड मारून गेलं होतं, त्या झाडावर कोणीतरी कुऱ्हाड मारून गेलं होतं, आणि पाणी गळत होतं। आज तू मरायला आली, तुला सावली दिली, असा आतून आवाज आला, न जगता मरणारी बाई। मग असं वाटायचं, आता नाही मरायचं, मरण कॅन्सल, मरण कॅन्सल। म्हणून हिरवं असणं गरजेचं आहे, तेच लेकरं करत आहे। क्या बात है, जिंदगी बदलने वाली है बेटा, क्या बात है, जिंदगी बदलने वाली है बेटा। म्हणून एक लक्षात ठेवा, जब वो आए तो चेहरे पे रखरखाव था, दुःख कळले पाहिजे, जब वो आए तो चेहरे पे रखरखाव था, मगर वो नहीं देख सके मेरे दिल का घाव क्या था, मेरे दिल का घाव क्या था। तुमचे घाव कळले पाहिजे। सिंधुताई सपकाळ स्वतःसाठी जगले असते तर मेले असते रे, दुसऱ्यांसाठी जगले म्हणून माई झाला रे, माई झाला, पुनर्जन्म झाला रे, पुनर्जन्म झाला। सोलापूरला भीक मागायचे मी, मला कोणी ओळखत नव्हतं। 20 वर्षाची मुलगी आणि 10 दिवसाचं बाळ, 20 वर्षाची मुलगी आणि 10 दिवसाचं बाळ, दगडाने तोडलेलं नाळ तुटत नव्हतं, 16 दगडांवर तुटलं, म्हणजे संस्काराचं नातं किती घट्ट आहे। नाळ सारखा याचा मी विचार केला, जळणाऱ्या प्रेतांवर भाकरी सुद्धा भाजून खाल्ल्या रे, भाकरी सुद्धा भाजून खाल्ल्या। माझं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमात कर्नाटकात आहे, पण महाराष्ट्रात नाही। याचं कारण, या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा, मरावं लागतं। मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात ना, याचंच नाव महाराष्ट्र। मी भिकाऱ्यांना जेवण द्यायचे आणि सर्व जेवण करायचे। देशाचे भिकारी सुद्धा मॅन्युस्की मॅन होते लेकरा, मॅन्युस्की मॅन होते। मरायचे प्रयोग 3 केले, पण अनसुनेच झाले रे, अनसुनेच झाले। माझ्या मुलीला अनाथ आश्रमात दिलं, मग अनेक लेकरांची आई झाले रे, आई झाले।
बेटा बोलू की थांबू पुढच्या जन्मात भेटू नका, बेटा बोलू की थांबू पुढच्या जन्मात भेटू नका, शेवटचा टप्पा बेटा माझ्या सत्काराला 7 कॅबिनेट मंत्री होते रे, खूप पोलीस होते, माझ्या सत्काराला 7 मंत्री जंगल में मंगल में फुलांवरून चालत होते आणि माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. क्या जिंदगी बदल गई, क्या जिंदगी बदल गई, त्यांनी हाकललं तेव्हा मी रडत होते आणि माझ्या सत्कारात ते रडत होते. मला छान वाटत होतं रे, रडू दे, त्यांनी हाकललं नसतं तर मी आज एवढे मोठे झाले नसते, त्यांनी हाकललं नसतं तर मी आज एवढे मोठे झाले नसते. तुम्ही एकच करा, कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या. प्रेमामध्ये ताकद असते म्हणून सगळ्यांशी प्रेमाने बोलावे, प्रेमाने वागावे, हेच मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. धन्यवाद.